नमस्कार, मी सौ अबोली मयूर ढोरे. वडगाव नगरपंचायत नगराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल माझ्या मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार व्यक्त करते की ज्यांनी मला या निवडणुकीसाठी तिकीट दिले आणि त्यांनी जो माझ्यावरती विश्वास ठेवला आहे त्यासाठी मी सार्थ उभी राहणार आहे. आणि माझ्या वडगावच्या जनतेने मला 1460 मतांनी निवडून दिलं. त्यासाठी मी अजितदादा आणि मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांचे आभार व्यक्त करते. आणि यापुढे अजितदादांनी जसे महिलांसाठी, आपल्या लाडक्या बहिणींसाठी सतत कार्य केलेले आहेत, त्याचप्रमाणे मी आपल्या वडगावच्या जनतेसाठी कार्य करीत राहणार आहे. आणि वडगावच्या जनतेचे जे प्रश्न आहेत ते अजितदादा यांच्या मार्फत सोडवणार आहे. यापुढेही अजितदादांचं जे कार्य आहे ते मी सतत पुढे नेणारच आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकांचे जे आता इलेक्शन असणार आहे त्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी पक्ष हा जो कसा पुढे जाईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर वडगावमध्ये सुद्धा राष्ट्रवादी कसे मोठे होईल किंवा त्याचे कार्यकर्ते कसे वाढतील यासाठी सुद्धा मी कार्य करणार आहे. अजितदादांचे जे विकासाचे विजन आहे त्याच्यात आम्ही कार्य करूच. त्याचबरोबर NCPचे जे आता इलेक्शन होणार आहेत महानगरपालिकांचे त्यामध्ये सुद्धा आम्ही मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची एक मोठी फळी निर्माण करू की जेणेकरून आपल्या राष्ट्रवादी पक्षाची जी ताकद आहे ती वाढेल आणि या पुढेही जे इलेक्शन असतील त्यामध्ये राष्ट्रवादीचे जे सर्व उमेदवार असतील ते भरघोस मतांनी निवडून येतील यासाठी आम्ही कार्य करू. राष्ट्रवादी पक्षाची जी ताकद आहे ती आता ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला दिसली आहे. त्याचबरोबर येत्या जे इलेक्शन असतील त्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद ही जनता दाखवूनच देईल आणि भरघोस मतांनी सर्व उमेदवार निवडूनच येतील याचा आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही त्यासाठी कार्य करत राहू. महाराष्ट्रवादी रे.